उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. स्वामी विवेकानंदांच्या या प्रेरणादायी वाक्यांनी अनेकांना प्रेरणा दिली. हे वाक्य आपल्याला सांगते की आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर आणि परिश्रमपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आपले ध्येय साध्य होईपर्यंत कधी हार मानू नये आणि प्रयत्न करत राहिले पाहिजे. स्वामी विवेकानंद हे एक महान वक्ते, तत्वज्ञ आणि हिंदू भिक्षू होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक उल्लेखनीय कामे केली. त्यांनी भारतात सनातन धर्माचा प्रसार करण्याचं काम केलं. त्यांनी युवकांना प्रेरणा दिली आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रोत्साहित केले. स्वामी विवेकानंद हे तरुण पिढीचे गुरु आणि सर्व तरुण पिढी हे भारताचे भविष्य आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी तरुणांसाठी संधी निर्माण केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना करण्याची कल्पना जमशेदजी टाटा यांना दिली आणि ही कल्पना प्रत्यक्षात आली. म्हणूनच 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे बंगाली कुटुंबात झाला. त्यांच्या आईचं नाव भुवनेश्वरी देवी आणि वडिलांचं नाव विश्वनाथ दत्त होते. स्वामी विवेकानंदांचं बालपणीचं नाव नरेंद्रनाथ दत्त होते. त्यांना नरेंद्र असं संबोधलं जात असे. नरेंद्र लहानपणी खोडकर आणि खेळकर होता. त्यांच्या कुटुंबात त्यांचे वडील प्रगतिशील आणि तर्कसंगत विचारांचे होते आणि त्यांची आई धार्मिक होती, ज्यामुळे नरेंद्रच्या विचारसरणी आणि प्रभावी व्यक्तिमत्वाला आकार देण्यास मदत झाली. नरेंद्रनाथ दत्त हे हुशार विद्यार्थी होते. नरेंद्र यांची स्मरणशक्ती, जलद वाचन क्षमता यासाठी प्रसिद्ध होती. नरेंद्रने अनेक पाने, अनेक श्लोक अनेकदा बोलून दाखवले. नरेंद्र हिंदू तत्वज्ञान, वेद, पुराण, महाभारत, बंगाली साहित्य, भारतीय संगीत यामध्ये विशेष रस दाखवत होते. नरेंद्र रामकृष्ण परमहंसांना आपले गुरु मानत. रामकृष्ण परमहंसांना घशाचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यानंतर नरेंद्र आणि इतर शिष्यांनी गुरु रामकृष्णांची सेवा केली. गुरु रामकृष्ण यांच्या निधनानंतर नरेंद्र नेता झाले. नरेंद्रने धार्मिक ज्ञान आणि उपासना सुरू ठेवण्यासाठी रामकृष्ण मठाची स्थापना केली. डिसेंबर 1863 मध्ये जेव्हा नरेंद्र आणि त्यांच्या 8 शिष्यांनी अंतापूर येथे औपचारिक पद्धतीने भिक्षू होण्याची दीक्षा घेतली, तेव्हा नरेंद्रने स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले. स्वामी विवेकानंदांनी आपल्या धार्मिक जीवनाची सुरुवात परिवाजक म्हणजेच एक प्रवासी हिंदू भिक्षू म्हणून केली. त्या काळात त्यांनी जगाचा दौरा केला. स्वामींनी वेदांत सोसायटीची स्थापना केली. जागतिक धर्म परिषदेत अमेरिकन बंधू आणि भगिनी म्हणून सुरुवात करून हिंदू सभ्यतेचा परिचय करून दिला. स्वामींचे भाषण जगभर प्रसिद्ध झाले आणि स्वामी विवेकानंद हे एक महान वक्ते म्हणून ओळखले जाऊ लागले. एकदा परदेशातील लोकांनी स्वामींचं इंग्रजीत स्वागत केलं, तेव्हा स्वामींनी हिंदीत नमस्ते म्हटलं. मग लोक हिंदीत बोलू लागले, तेव्हा स्वामींनी इंग्रजीत उत्तर दिले. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. लोकांनी स्वामींना विचारलं की आम्ही इंग्रजीत बोललो तेव्हा तुम्ही हिंदीत का बोललात, आणि आम्ही हिंदीत बोललो तेव्हा तुम्ही इंग्रजीत का बोललात. स्वामींनी उत्तर दिले की तुम्ही माझे तुमच्या मातृभाषेत स्वागत केले म्हणून मी माझ्या मातृभाषेत बोललो. तुम्ही माझ्या मातृभाषेचा आदर करून हिंदीत बोललात म्हणून मी तुमच्या मातृभाषेचा आदर करत इंग्रजीत बोललो. स्वामी विवेकानंद हे तत्वज्ञ आणि सुधारक होते. महात्मा गांधी म्हणाले की विवेकानंदांचं कार्य वाचल्यानंतर त्यांचे देशावरील प्रेम 1000 पटीने वाढले. रवींद्रनाथ टागोरांनी भारताबद्दल जाणून घेण्यासाठी विवेकानंदांच्या कार्याचा अभ्यास करण्याचं सुचवले. भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते सुभाषचंद्र बोस यांनी विवेकानंदांना आपले आध्यात्मिक गुरु मानले. स्वामी विवेकानंदांनी 4 जुलै 1902 रोजी बेलूर मठात महासमाधी घेतली. स्वामी विवेकानंदांच्या स्मरणार्थ विवेकानंद रॉक मेमोरियल भारताच्या दक्षिणेला कन्याकुमारीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर समुद्रात आहे. असे आदर्शवत जीवन असणारे आणि संपूर्ण जगाला दिशा देणारे स्वामी विवेकानंद यांना शतशः नमन. जय हिंद.